नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही ॲग्रिस्टॅक या प्रणाली मार्फत राबवली जाणार आहे. ॲग्रिस्टॅक प्रणाली म्हणजे फार्मर आयडी. तर आपण जे फार्मर आयडी काढलेले आहेत तर ते फार्मर आयडी अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे याची स्थिती आपल्याला कर्जमाफीच्या अगोदर तपासणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपल्याला गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर आपण ॲग्रिस्टॅक असं सर्च करणार आहोत. ॲग्रिस्टॅक सर्च झाल्यानंतर सगळ्यात पहिली वेबसाईट MHFR.agristack ही गव्हर्नमेंटची वेबसाईट येईल. या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बरेच ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये आपल्या फार्मर आयडीचं एनरोलमेंट म्हणजे ज्याची आपण नोंदणी केलेली आहे त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर, एनरोलमेंट आयडी, फार्मर आयडी असे 3 पर्याय वापरून तुमचं फार्मर आयडी अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे हे चेक करता येणार आहे. तर आपण इथे आधार नंबर टाकूयात. तर आधार नंबर टाकत असताना आता इथे आपण आपला आधार नंबर टाकलेला आहे. आधार नंबर टाकल्यानंतर चेक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे फार्मर नेम, एनरोलमेंट कधी केली, फार्मर आयडी अंडर अप्रुव्हल प्रोसेस म्हणजे हा फार्मर आयडी अजून अप्रूव्ह झालेला नाही. कर्जमाफीसाठी फार्मर आयडी अप्रूव्ह असणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अशा सर्व शेतकऱ्यांनी की ज्यांचं अजून फार्मर अप्रुव्हल प्रोसेस की ज्यांचं फार्मर आयडी अंडर अप्रुव्हल प्रोसेस असं ऑप्शन ज्यांना येत आहे त्यांनी सगळ्यांनी आपल्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपलं फार्मर आयडी अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. इथे अप्रुव्हल स्टेटस मध्ये सुद्धा तुम्हाला पेंडिंग असं दिसेल. जर पेंडिंग असेल तर तुमचं फार्मर आयडी कार्ड अप्रूव्ह करून घ्या. आपण आता दुसरा आधार नंबर टाकून बघूयात. आणि चेक वर क्लिक करूयात. चेक वर क्लिक केल्यानंतर इथे फार्मर आयडी नंबर येईल. या शेतकऱ्याचा फार्मर आयडी नंबर दिसेल आपल्याला आणि अप्रुव्हल स्टेटस अप्रूव्ड असे दिसेल. तर अशा पद्धतीने तुमचेही फार्मर आयडी कार्ड हे अप्रूव्ह असले पाहिजे जेणेकरून अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मध्ये आपल्याला कुठलीही तांत्रिक अडचण येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड अप्रूव्ह करून घ्या.